पण मग हे सगळं एकीकडे तुम्ही होत आहे, मग तुम्ही दुसरीकडे तुमच्या कोकणात, बरं काय या सगळ्या घडामोडींमध्ये तुमची दोन ठिकाणी, आता बघा स्थानिक तुम्ही म्हणाल की स्थानिक निवडणूक आहे, स्थानिक पातळीवरती घेतल्यात, पण एक परसेप्शन असतं, एक मेसेज जातो, छोटी निवडणूक असेल किंवा एखाद्या छोट्या ठिकाणी घडणारी घटना असेल, त्याचे पडसाद उमटतात, त्याचे रिपरकशन सगळ्या राज्यात येतात. कोकणामध्ये एक ठिकाणी तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली, चाकणमध्ये पण तेच झालं. हे कसं काय, म्हणजे की दुश्मन का दुश्मन दोस्त, त्यासाठी परत आता तुम्ही असं म्हटलं पाहिजे ठाकरेंची युती केली म्हणजे परत मी तिकडे चाललो. नाही, पक्षाने म्हणजे पक्षाचं काय चालू आहे मला पक्ष पातळी जाणून घ्यायचं. संपर्क मंत्री मीच आहे. हो, म्हणूनच आता उद्या परत आता बघा ते परत पत्रकार परिषद होईल बघा, आता ते तिकडे युती झाली, ती युती झालेली नाही, मी स्पष्ट सांगतो. शहर विकास आघाडी झालेली आहे. सगळ्यांनी सगळ्या पक्षाचे राजीनामे दिलेले आहेत. जे सगळे एकत्र आलेले आहेत शहर विकास आघाडी म्हणून, सगळ्यांनी सगळ्या पक्षांचे राजीनामे दिलेले आहेत, पदांचे राजीनामे दिलेले आहेत, आणि एक विजन घेऊन कणकवलीचं ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व संदेश पारकर करतात. निलेश राणेंनी नक्कीच त्यांना समर्थन केलेलं आहे. त्यांची भूमिका काय आहे त्यांनी स्पष्ट केली, आणि निलेश राणेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करत असताना ना भाजपावर टीका केली, ना नितेशजी राणेंवर त्यांच्या बंधूंवर टीका केली, ना रवींद्र चव्हाणांवर टीका केली. त्यांनी आमचा पुढचा प्लॅन काय आहे, विकास आराखडा काय कणकवलीचा, आणि तो आम्ही सगळे पूर्ण करू असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शहर विकास आघाडीमध्ये सगळ्याच पक्षाचे राजीनामे देऊन जर सर्व पक्ष एकत्र आले असतील आणि त्यांना काही पूर्वीच्या सत्तेबद्दल काही गैरसमज असतील किंवा त्यांनी विकास केला नाही असं जाणवत असेल तर सगळे एकत्र आलेले आहेत. आणि हे देखील सांगतो की मला जर त्या शहर विकास आघाडीच्या लोकांनी विनंती केली तर मी देखील प्रचाराला जाणार आहे. पण मग हे सोयीचं राजकारण नाही का? नाही, कसं सोयीचं राजकारण? जर सगळे पक्ष चाकणमध्ये कसं काय झालं? चला इथे तुम्ही म्हटलं की ते सगळ्यांनी राजीनामे दिले, चाकणमध्ये पण तुम्ही एकत्र आलात. नाही, चाकणमध्ये आपण साहेब एकच फोटो दाखवला, त्याच्यानंतर मी चाकणमधली देखील माहिती केली. आता एखादा नगरसेवक किंवा नगरपालिकेतला अध्यक्ष हा सर्वानुमते चांगला निवडून येऊ शकतो, त्याची कॅपॅबिलिटी ती आहे आणि तो सर्व मान्य आहे. त्याच्याशिवाय शहरानं पर्यायच नाही म्हणून सांगितला आणि एखाद्या पक्षानं सांगितलं की हो तो चांगला आहे, तर आपण त्याला वाईट कसं म्हणू शकतो? ती युती झाली असं का म्हणू शकतो? त्या आमदारांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की या उमेदवाराला टफ देणारा उमेदवारच नाही, इतकं चांगलं त्यांचं नेतृत्व आहे. मग भले तो दुसऱ्या पक्षातला जरी असला तरी त्याच्या विरोधात उमेदवार उभं करायचं नाही, ही जर युबीटीनं भूमिका घेतली असली तर त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचा दोष कुठे येतो? त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांनी चांगल्या व्यक्तीला चांगलं म्हटलं आणि हेच त्यांनी सामनामधनं करावं.